सांगली जिल्ह्यातल्या नागेवाडीत नागनाथ यात्रेत नवस फेडण्यासाठी बगाड पळवण्याची अनोखी प्रथा आहे। दगडी चाकांचे हे बगाड बैलजोडीच्या मदतीने पळवलं जातं। गुढीपाडव्यानंतर होणाऱ्या या बगाड प्रथेसाठी पंचक्रोशीतल्या भाविकांची मोठी उपस्थिती असते। सांगलीतल्या नागेवाडीमध्ये बगाड हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रकार समजला जातो। नवस फेडण्याची ही अनोखी प्रथा आहे। या प्रथेमध्ये 30 ते 35 फूट उंचीचं लाकडी बगाड असतं। 7 बगाड तयार झाल्यावर सुमारे 50 लोक हे बगाड ओढून मंदिराला प्रदक्षिणा घालतात। यानंतर ज्याचा नवस आहे ते बगाडाला तोरण बांधतात, त्यामुळे नवस पूर्ण होतो अशी श्रद्धा आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यापासून आमच्या गावची यात्रा या ठिकाणी चालू असते। आमच्या गावच्या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बगाड। आता हे बगाड माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जवळपास कुठेही नाही। एक जर बावधनचं बगाड एक सोडलं तर दुसरीकडे कुठेही बगाडाचा कार्यक्रम नसतोय। एका बैल जोडीला मंदिराभोवती एक फेरा असतो। प्रचंड भाविकांच्या उपस्थितीत उंचच्या उंच शीड असणाऱ्या दगडी चाकी असलेल्या बगाडांना बैल जोडीच्या सहाय्याने पळवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो। तसंच बगाड पळवण्याचा हा सोहळा पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर सुरू होतो। गेल्या 150 वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी जोपासली जाते। या महाराष्ट्र राज्यामध्ये सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात नागेवाडी गाव असं एक परिचित आहे की ते गाव म्हणजे आपल्या यात्रेनिमित्त बगाड सजवलं जातं आणि त्या बगाडाला बैल झुपून या देवळाभोवती येडा काढला जातो। याची परंपरा 200 ते 300 वर्षापूर्वीची आहे। हा आमचा नागनाथ देव म्हणजे नवसाला पावणाला आणि हाकेला धावणारा असा हा नागनाथ देव आहे। प्रत्येकानं जर नवस बोललं तर त्याचं ते पूर्णत्वाकडे नेणं हे त्या देवाचं काम असतं। एक वर्षी त्याने जर नवस बोललं तर दुसऱ्या वर्षी त्याचं नवस पूर्ण होत असतं। या बगाडाचं महत्त्व म्हणजे पायात चप्पल घालून कोण बगाडावर बसू शकत नाही किंवा चढू शकत नाही। नागेवाडीमध्ये बावधनपेक्षाही सर्व समाज एकत्र करण्याचं, सर्व समाजाचे लोक एकत्र करण्याचं प्रतीक म्हणून हे बगाडाकडे आपल्या पाहिलं जातं। 200 वर्षापासून परंपरा असणारं हे बगाड आपल्या एकमेव सांगली जिल्ह्यातील नागेवाडीमध्ये आहे। या बगाडासाठी अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपले जे कर्तव्य ते कर्तव्य या बगाडासाठी बजावतात। या प्रथेमुळे आपल्या राज्यात कशा प्रथा परंपरा आहेत याची साक्ष पटते। तसंच बगाड पाहण्यासाठी शेजारच्या गावातूनही लोक गर्दी करतात। साम टीव्ही सांगली।